आता आपण पाहू ट्रान्समिशन ऑफ हीट. आपल्याला माहित आहे का हीट हे नेहमी हाय टेम्परेचर बॉडीकडून लो टेम्परेचर बॉडीकडे फ्लो होत असते. म्हणजे हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर बॉडी टू लोअर टेम्परेचर बॉडी. समजा दोन बॉडी आहे, ही एक बॉडी आहे आणि ही दुसरी बॉडी आहे. एक हॉट बॉडी आहे म्हणजे त्याचं टेम्परेचर जास्त आहे. समजा या बॉडीचं टेम्परेचर आहे 40 डिग्री सेंटीग्रेड आणि दुसऱ्या बॉडीचं टेम्परेचर आहे 5 डिग्री सेंटीग्रेड. याच्या कंपॅरिझनमध्ये हॉट बॉडी झाली आणि याच्या कंपॅरिझनमध्ये कोल्ड बॉडी झाली. आणि आपल्याला हे माहित आहे का हीट नेहमी हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर फ्लो होत असते. हीटचा फ्लोची डायरेक्शन कशी असते? पॉइंट ऑफ हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर. या डायरेक्शन हीट फ्लो होत असते. हीट हे नेहमी हाय टेम्परेचर बॉडी टू लो टेम्परेचर बॉडीकडे फ्लो होणार. आता हाय टेम्परेचर बॉडी आहे आणि इथे लो टेम्परेचर बॉडी आहे, म्हणजे हॉट बॉडी आहे आणि कोल्ड बॉडी आहे. ते जेव्हा ह्या दोन बॉडी संपर्कात येणार तेव्हा जे हीट आहे हाय टेम्परेचर बॉडीकडून लो टेम्परेचर बॉडीकडे फ्लो होणार. म्हणजेच हीट हे नेहमी हाय टेम्परेचर बॉडीकडून लो टेम्परेचर बॉडीकडे फ्लो होत असते. आता म्हणजेच हीट हाय टेम्परेचर बॉडीकडून लो टेम्परेचर बॉडीकडे फ्लो होत असते, म्हणजेच ट्रान्समिट होत असते. तर या ट्रान्समिशनचे 3 प्रकार पडतात. या हीट ट्रान्समिशनचे 3 प्रकार पडतात. 3 पद्धतीनं हीट एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीकडे फ्लो होत असते किंवा ट्रान्समिट होत असते. पहिली पद्धत आहे कंडक्शन, सेकंड कन्व्हेक्शन आणि थर्ड रेडिएशन. या 3 पद्धतीनं हीट एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीकडे ट्रान्समिट होत असते. तर आता ह्या प्रोसेस डिटेलमध्ये पाहू. कंडक्शन म्हणजे एक अशी ट्रान्समिशनची मेथड आहे, अशी पद्धत आहे की ज्यामध्ये हीट ट्रान्समिट एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीकडे होते जेव्हा त्या दोन बॉडीज कॉन्टॅक्टमध्ये असतात, एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, तेव्हा कंडक्शन या पद्धतीनं हीट ट्रान्समिशन होते. म्हणजे यामध्ये काय होत असते, या पद्धतीमध्ये ट्रान्समिशन ऑफ हीट energy is by contact. म्हणजे कंडक्शन मध्ये हीट एनर्जीचं ट्रान्समिशन कशा पद्धतीने होते? जेव्हा त्या दोन बॉडीज वेगवेगळ्या टेम्परेचरच्या दोन बॉडीज कॉन्टॅक्ट मध्ये होतात तेव्हा जी बॉडी हायर टेम्परेचरवर असणार, समजा ही एक बॉडी आहे आणि दुसरी बॉडी आहे, जेव्हा कॉन्टॅक्ट मध्ये येणार, या बॉडीचं टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस आहे, या बॉडीचं टेम्परेचर 5 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजे ही बॉडी हॉट बॉडी झाली, ही बॉडी कोल्ड बॉडी झाली. हा एवढा पोर्शन कॉन्टॅक्टमध्ये यांचा, या पोर्शनमधून एवढ्या भागातून जे हीट ट्रान्समिशन होणार, कॉन्टॅक्टमध्ये जो भाग आहे त्यामधून जे हीट ट्रान्समिशन होणार त्याला म्हणतो आपण हीट ट्रान्समिशन बाय कंडक्शन. जेव्हा दोन बॉडीज वेगवेगळ्या टेम्परेचरच्या दोन बॉडीज कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा जे हीट ट्रान्समिशन होते, कॉन्टॅक्ट एरियामधून, कॉन्टॅक्ट भागातून जे हीट ट्रान्समिशन होते त्या हीट ट्रान्समिशनला आपण म्हणतो
हीट ट्रान्समिशन बाय कंडक्शन. किंवा जर एकच बॉडी असेल, समजा एक मेटॅलिक रॉड आहे आणि या एंडला आपण हीट केलं आहे आणि हा एंड होल्ड केलेला आहे. आपण या एंडला हीट करतो तर अगोदर हा भाग हीट होतो, थोड्या वेळानं हीट ट्रान्समिट होत जाते, हळूहळू हळूहळू हळू हा भाग गरम होत जातो आणि थोड्या वेळानं इथपर्यंत हीट ट्रान्समिट होते. म्हणजे सुरुवात झाली या पॉईंटपासून आणि नंतर हीट इथपर्यंत ट्रान्समिट झाली, या पॉईंटपासून इथपर्यंत. म्हणजे काय झालं, प्रत्येक पदार्थ हा पार्टिकलचा बनलेला असतो. म्हणजे इथे समजा एक पार्टिकल असेल, हा पार्टिकल हाच पहिले स्वतः गरम होतो, हीट एनर्जी घेतो. हीट एनर्जी घेतल्यावर तो काय करतो, त्याच्या बाजूला जो दुसरा पार्टिकल लागलेला आहे त्याला हीट देतो. मग ह्या बाजूचा पार्टिकल काय करतो, या पार्टिकलला हीट देतो, त्याच्या बाजूचा पार्टिकल या पार्टिकलला हीट देतो. अशा पद्धतीने जे हीट ट्रान्समिशन होते त्या पद्धतीला म्हणतो आपण हीट ट्रान्समिशन बाय कंडक्शन. म्हणजे या ठिकाणी काय होते, एक पार्टिकल हीट घेतो आणि बाजूच्या पार्टिकलला हीट देतो. इथे पार्टिकलची मुवमेंट होत नाही, हा पार्टिकल आपली जागा सोडून जात नाही. हा काय करतो, याच्या बाजूला जेवढे काही पार्टिकल्स राहणार त्यांना हीट देतो आणि त्या पुढचा पार्टिकल त्याच्या पुढच्या पार्टिकलला हीट देतो. अशा पद्धतीने जे हीट ट्रान्समिशन होते त्याला आपण म्हणतो कंडक्शन. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल पार्टिकल्स आहे, पार्टिकल्स काय होणार, जर या पार्टिकलला आपण गरम केलं तर हा पार्टिकल काय करणार, त्याच्या बाजूला जे कॉन्टॅक्टमध्ये पार्टिकल आहे त्याला हीट देणार, इथे या बाजूला पण हीट देणार. हे दोघं काय करणार, या पार्टिकलला हीट देणार. अशा पद्धतीने ते हीट ट्रान्समिशन होत आहे. हा याला हीट देतोय, नंतर हा पार्टिकल याला हीट देतोय, हा पार्टिकल याला हीट देतोय, नंतर इकडे हीट ट्रान्समिशन होते. अशा पद्धतीने जे हीट ट्रान्समिशन होते त्या पद्धतीला म्हणतो आपण हीट ट्रान्समिशन बाय कंडक्शन. इथं पार्टिकलची मुवमेंट होत नाही, पार्टिकल एका ठिकाणीच असतो आणि आपली हीट आपल्या शेजारच्या पार्टिकलला तो देत असतो. मॅक्झिमम सॉलिड्समध्ये, आता सॉलिड्समध्ये जे हीट ट्रान्समिशन होते ते होते कंडक्शन पद्धतीनं हीट ट्रान्समिशन. त्यानंतर पाहू कन्व्हेक्शन. आता कन्व्हेक्शन मध्ये काय होते, की ट्रान्समिशन ऑफ हीट एनर्जी. Heat energy is by upward flow. म्हणजे फ्लुइडच्या अपवर्ड फ्लोनं या ठिकाणी हीट ट्रान्समिशन होते किंवा पार्टिकलच्या अपवर्ड फ्लोनं या ठिकाणी हीट ट्रान्समिशन होते. किंवा ज्या पद्धतीमध्ये फ्लुइड किंवा पार्टिकलच्या अपवर्ड फ्लोनं हीट ट्रान्समिशन होते त्या पद्धतीला म्हणतो आपण हीट ट्रान्समिशन बाय कन्व्हेक्शन. म्हणजेच आपल्याला इथे पाहता येईल, समजा वॉटर, एक एक्झाम्पल घेऊ. एक भांडा आहे, एक वेसल आहे, त्यामध्ये मी पाणी घेतलं आणि इथे हीट सोर्स आहे, इथून हीट दिली. हीट दिल्यावर काय होणार, हे जे खालचे पार्टिकल आहे, पाण्याचे खालचे पार्टिकल अगोदर हीट होणार, हे पार्टिकल्स हीट होणार, हीट ॲब्झॉर्ब करणार. त्यांना हीट घेतल्यावर काय होणार, त्याचं एक्सपान्शन होणार. एक्सपान्शन होते म्हणजे त्याची व्हॉल्यूम वाढते. व्हॉल्यूम वाढते म्हणजेच व्हॉल्यूम वाढते आणि त्याची डेन्सिटी कमी होते. डेन्सिटी कमी झाली म्हणजे त्याचं मास कमी होते. मास कमी होते म्हणजे हे काय होणार, लाईट होणार, हे लायटर पार्टिकल होणार. हीट घेतल्यावर काय होणार, लायटर पार्टिकल. लाईट झाले ते वरती जाणार. नंतर जे थंड पार्टिकल आहे ते हेवी पार्टिकल्स असतात, ते खालती येतात. खालती आल्यावर काय होणार, ते पुन्हा हीट घेणार. हीट घेतल्यावर
एक्सपान्शन होणार, एक्सपान्शन होते म्हणजे प्रसरण पावते, प्रसरण पावते म्हणजे ते व्हॉल्यूम वाढते, व्हॉल्यूम वाढली म्हणजेच त्याची डेन्सिटी कमी होते, डेन्सिटी कमी झाली म्हणजे तो पार्टिकल लाईट होतो, म्हणजे त्याचं मास कमी होते, मास कमी झालं पुन्हा तो पार्टिकल वरती जातो, वरतं हेवियर पार्टिकल थंड पार्टिकल्स असतात ते खालती येतात, हीट घेतात, लाईट होतात, पुन्हा वरती जातात. या ठिकाणी काय होते, ॲक्च्युअल पार्टिकलची मुवमेंट होते. कंडक्शनमध्ये पार्टिकलची मुवमेंट होत नव्हती. कंडक्शनमध्ये काय होतो, एक पार्टिकल हीट घेतो आणि आपल्या शेजारच्या पार्टिकलला हीट देतो. अशा पद्धतीनं जे हीट ट्रान्समिशन होते त्याला आपण म्हटलं आहे हीट ट्रान्समिशन बाय कंडक्शन. परंतु या ठिकाणी काय होते, पार्टिकलची ॲक्च्युअल मुवमेंट होते. म्हणजे जर पार्टिकलची ॲक्च्युअल मुवमेंट होत असेल तर या पद्धतीच्या हीट ट्रान्समिशनला म्हणतो आपण हीट ट्रान्समिशन बाय कन्व्हेक्शन. म्हणजे कन्व्हेक्शन कशामुळे होत असते, ड्यू टू ॲक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल्स. म्हणजे खालचा पार्टिकल हीट घेतो, हीट गेन करतो, हीट गेन केल्यामुळे काय होते, पार्टिकल काय करतो, हीट गेन करतो, हीट गेन केल्यामुळे काय होतो, तो एक्सपांड होतो, प्रसरण पावतो, त्याचं एक्सपान्शन होते, त्याचं एक्सपान्शन होते. एक्सपान्शन झालं म्हणजे आकार मोठा होतो, म्हणजे व्हॉल्यूम वाढते. एक्सपान्शन होते म्हणजे काय होणार, त्याचा आकारमान वाढणार म्हणजे व्हॉल्यूम वाढणार, व्हॉल्यूम वाढते आणि सोबतच काय होते, त्याची डेन्सिटी कमी होते, व्हॉल्यूम वाढते आणि डेन्सिटी कमी होते, डेन्सिटी काय होते, कमी होते. व्हॉल्यूम वाढते म्हणजेच डेन्सिटी कमी होते आणि डेन्सिटी कमी झाली का त्याचं मास कमी होत असते. डेन्सिटी कमी झाली म्हणजे ते पार्टिकल नाही का लाईट होतात, मास कमी झाला म्हणजे ते लाईट होतात, त्याला म्हणतो आपण लाईटर पार्टिकल. त्याचं मास म्हणजे वस्तुमान कमी झालं तर ते वरती मूव्ह होतात. म्हणजे इथे पार्टिकल असेल, यानं हीट घेतली, हीट घेतल्यावर काय झालं, याची डेन्सिटी कमी झाली, डेन्सिटी कमी झाली तर तो वरती जातो, वरचा जो हेवी पार्टिकल आहे त्याची डेन्सिटी जास्त आहे तो खालती येतो, तो खालती आला तर तो पुन्हा येतं हीट गेन करतो, हीट गेन केला तर तो पुन्हा वरती जातो. म्हणजे अशा पद्धतीनं जे हीट ट्रान्समिशन होते त्याला म्हणतो आपण कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शनमध्ये काय होते, एक तर पार्टिकलचं ॲक्च्युअल मुवमेंट होते, कंडक्शनमध्ये पार्टिकलचं ॲक्च्युअल मुवमेंट होत नाही. आणि ही जी मुवमेंट आहे कशामुळे होत असते, जे ड्यू टू डेन्सिटी डिफरन्स, डेन्सिटीमधील फरकामुळे हे ॲक्च्युअल सगळी मुवमेंट होत असते. तर अशा पद्धतीनं जे हीट ट्रान्समिशन होते त्याला म्हणू आपण हीट ट्रान्समिशन बाय कन्व्हेक्शन. आणि कन्व्हेक्शन हे होते लिक्विड्समध्ये, लिक्विड आणि गॅस. या ठिकाणी लिक्विड्स आणि गॅस यामध्ये कन्व्हेक्शन पद्धतीनं हीट ट्रान्समिशन होत असते. त्यानंतर पाहू आपण रेडिएशन. रेडिएशन मध्ये काय असते, ट्रान्समिशन ऑफ हीट is by means of electromagnetic waves. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सच्या मार्फत जे हीट ट्रान्समिशन होते त्याला म्हणू आपण हीट ट्रान्समिशन बाय रेडिएशन. म्हणजेच आपल्याला जे सूर्यापासून उष्णता मिळते ती आपल्याला रेडिएशन मार्फत मिळत असते. आणि रेडिएशनचं ट्रान्समिशन होण्यासाठी मीडियमची गरज नसते. इट रिक्वायर्स नो मीडियम. याला ट्रान्समिशन होण्यासाठी मीडियमची गरज नसते. आणि याचा एक्झाम्पल म्हटलं तर आपण
heat of the sun through space. म्हणजे जे स्पेस म्हणून आपल्याला हीट, सूर्यापासून हीट भेटते ते आपल्याला रेडिएशन मार्फत भेटते. म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या साहाय्याने ती हीट आपल्यापर्यंत ट्रान्समिट होते. म्हणजे जेव्हा हीट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या साहाय्याने ट्रान्समिट होते त्या हीट ट्रान्समिशनला आपण म्हणतो हीट ट्रान्समिशन बाय रेडिएशन. पुन्हा एक एक्झाम्पल पाहू. या ठिकाणी आपल्याला कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन या गोष्टी समजायला मिळेल. एक वेसल आहे, त्यामध्ये पाणी घेतलं आहे. इथे एक हीटिंग सोर्स आहे, आणि ह्याचं भांडं आहे. आता हा हीट सोर्स आहे. पहिले काय होणार, हे भांडं गरम होणार, हे वेसल गरम होणार, ॲपॅरेटस गरम होणार. गरम झालं, सॉलिड आहे, काय करणार, इथचा पार्टिकल याला हिट देणार, बाजूच्या पार्टिकलला हिट देणार, बाजूच्या पार्टिकलला हिट देणार. आणि हा हँडल आहे, हे सुद्धा बाजूच्या पार्टिकलला हिट देणार. पार्टिकल्स मूव्ह होत नाही. म्हणजे भांड्यात, या पूर्ण भांड्यात जे हीट ट्रान्समिशन होते हे कसं होते, हा पार्टिकल याला हिट देतो, हा पार्टिकल याला हिट देतो, हा पार्टिकल याला हिट देतो, अशा पद्धतीने हीट ट्रान्समिट. इथून सुरू झालेली हीट इथपर्यंत जाते थोड्या वेळाने. तर या भांड्यात जे हीट ट्रान्समिशन होते ते हीट ट्रान्समिशन होते कंडक्शन. म्हणजे या ठिकाणी एक पार्टिकल आपल्या बाजूच्या पार्टिकलला हिट देतो. त्यानंतर आतमध्ये जे पाणी आहे ते पाहू. सगळ्यात अगोदर काय होते, खालचे पार्टिकल हिट घेतात भांड्याच्या आतमध्ये. पाहू हा, हे पार्टिकल हिट घेतात. हिट घेतल्यामुळे काय होणार, ते एक्सपांड होतात. एक्सपांड झाले की त्यांची व्हॉल्यूम वाढते. व्हॉल्यूम वाढली तर डेन्सिटी कमी होते, आणि डेन्सिटी डिफरन्स, वरचे पार्टिकल थंड पार्टिकल आहे, थंड पार्टिकल, त्याची डेन्सिटी कमी होते. डेन्सिटी कमी होते म्हणजे त्याचं वस्तुमान कमी होते, मास कमी होते. मास कमी झालं तर हे लाइटर पार्टिकल होतात, त्यांचं वजन कमी झालं, त्या लाईट पार्टिकल होतात. आणि लाइटर पार्टिकल काय करतात, वरती जातात. वरतं मग हे सगळे वरती जाणार. वरतं हेवियर पार्टिकल आहे, ज्यांची डेन्सिटी जास्त आहे, ते पार्टिकल खालती मूव्ह होतात. नंतर ते हिट घेतात, ते वर पुन्हा एक्सपांड, व्हॉल्यूम वाढते, डेन्सिटी कमी होते, वस्तुमान कमी होते, लाईट पार्टिकल्स होतात, ते वरती जातात. अशा पद्धतीनं इथं पार्टिकलची मुवमेंट होत असते. जेव्हा हीट ट्रान्समिशन इज ड्यू टू द मुवमेंट ऑफ पार्टिकल ऑर बिकॉज ऑफ द डेन्सिटी डिफरन्स, तेव्हा त्याला म्हणतो आपण कन्व्हेक्शन. याला म्हणू आपण कन्व्हेक्शन. आणि हे फ्लुइड्स मध्ये होत असते. पाणी म्हणा, कोणतेही लिक्विड आणि गॅस, त्या ठिकाणी जे हीट ट्रान्समिशन होत असते ते कन्व्हेक्शन पद्धतीने होत असते. आणि थर्ड आहे रेडिएशन. इथं जो हीट सोर्स आहे, हीट सोर्स पासून या हा जो भांड आहे, जे वेसल आहे, जो हीट घेत आहे तो इथून रेडिएशन मार्फत हीट घेत असतो. अशा पद्धतीनं तीन प्रकारे हीट ट्रान्समिशन होत असते. कंडक्शन, जेव्हा दोन ऑब्जेक्ट्स कॉन्टॅक्टमध्ये असतात, फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये असतात, तेव्हा जे हीट ट्रान्समिशन होते तेव्हा त्याला कंडक्शन म्हणतो. या ठिकाणी पार्टिकलचं मुवमेंट होत नाही. कन्व्हेक्शनमध्ये हीट ट्रान्समिशन होते पार्टिकलच्या मुवमेंटमुळे किंवा डेन्सिटी डिफरन्समुळे. आणि रेडिएशनमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या साहाय्याने हीट ट्रान्समिशन होत असते. याला मीडियमची गरज नसते, रिक्वायर्स नो मीडियम. अशा पद्धतीनं तीन प्रकारे हीट ट्रान्समिशन होत असते.